मॅथ्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आत्तापर्यंत CET JEE नीटसाठी आपण आत्तापर्यंत मी बरेच व्हिडिओ बनवले मॅथ्समध्ये. आता बऱ्याच जणांची इच्छा होती की फिजिक्समध्ये लक्ष द्यावं. माझा मेन विषय फिजिक्सच आहे, कारण माझं BE इलेक्ट्रॉनिक्स झाल्यामुळं मेन विषय जो आहे तो फिजिक्सच झालेला आहे. परंतु मी मॅथ्सकडे पहिल्यापासून लक्ष दिल्यामुळं क्लासेस चालू झाल्यापासून फिजिक्सकडे जरा दुर्लक्ष झालं होतं. आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये फिजिक्सचा जरा स्टडी करून मी एक एक पॉईंट एक एक कन्सेप्ट विथ ट्रिक्स तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला पहिला चॅप्टर मी निवडलेला आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी हा 2 किंवा 3 डिवाइडमध्ये होईल, 2 किंवा 3 पार्ट्समध्ये होईल, पण व्यवस्थित तुम्हाला समजून येईल. पहा, करंट इलेक्ट्रिसिटी का नाही समजत असं माझ्या लक्षात आलं की 11वीचा बेसिक पार्ट खूप जण करत नाही. पहा, त्यामुळे करंट इलेक्ट्रिसिटी समजत नाही. मी फिजिक्सचा पहिला चॅप्टर मुद्दाम घेतला करंट इलेक्ट्रिसिटी. याच्यावर 2 किंवा 3 क्वेश्चन फिक्स येतात. CETला नीटला एक क्वेश्चन येतो, JEEला एक क्वेश्चन येतो. नीट आणि JEE साठी थोडासा डीप स्टडी करावा लागेल. मी अगोदर बेसिक घेतो, म्हणजे आयडिया क्लिअर होती तुमच्या. आणि CET नीटसाठी JEE नीटसाठी तर तुम्ही तयार व्हा, पण CETचं कम्प्लिटली कव्हरेज होईल याच्यामध्ये. तर मी हा प्रयत्न करतो. हा कसा काय वाटतो, लाईक करायचं, ज्यांना ज्यांना आवडेल त्यांना सबस्क्राईब करायचं, इतरांना पण शेअर करायचं आहे. मॅथचा आपला पहिला व्हिडिओ जो आहे कंटिन्युटी, त्याला जवळजवळ 400 पेक्षा जास्त व्ह्यूज झाले. पहा, पहिल्याच्या व्हिडिओला. तर ह्या पण व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतील मला गॅरंटी आहे. मी प्रयत्न करतो, तुम्ही पण लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लक्ष ठेवा. पहिला पार्ट घेतला मी करंट इलेक्ट्रिसिटी पार्ट वर घेतला, तो स्टार्ट केला. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पहिला बेसिक पार्ट आहे जो 11वी रिलेटेड 11th स्टँडर्ड रिलेटेड आहे. 11th स्टँडर्डचा बेसिक पार्ट खूप जण करत नाहीत, त्यामुळे अडचण होते. पहिला अतिशय इम्पॉर्टंट ओम्स लॉ. संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल काय काय इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट्स असतील त्याच्यामध्ये, काय काही कॉम्प्युटर सायन्सचे असतील, सगळ्यांचा बेस ओम्स लॉ आहे. ओम्स लॉ बनवण्याचं मी ट्रिक एक ट्रायंगल तयार केला. पहा, मी स्वतः ट्रायंगल तयार करून एक आयडियाचा प्रयत्न केला. पहा, आता बघा ओम्स लॉ. पहा, ओम्स लॉ खूप जणांना माहिती. व्हॉट इज ओम्स लॉ? व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. हा खरा ओम्स लॉ आहे. ओम्स लॉ काय? V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. हाच लॉ 3 प्रकारे वेगळ्या प्रकारे मुलं फॉर्म्युला तयार करतात. पहा, मी एक ट्रायंगल लॉ वापरला. V इकडे I घेतला, R घेतला. मग तुम्हाला कोणता फॉर्म्युला पाहिजे, V चा पाहिजे का त्याच्यावर थंब ठेवा. ठेवला. व्हॉट इज मीनिंग? IR. म्हणजे ज्याच्यावर थंब ठेवला ते इथे लिहायचं. व्हॉट इज मीनिंग? IR. V इज इक्वल टू IR. I चा पाहिजे, ठीक आहे. I इक्वल टू काय? I वर थंब आहे तुमचा, V बाय R. I वर V बाय R. R ची व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला V अपॉन I. V अपॉन I. अशा प्रकारे हा फॉर्म्युला ओम्स लॉ तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवा. VIR असं लक्षात ठेवायचं ट्रायंगल. लक्षात हा पहिला कन्सेप्ट आहे, त्याच्यावर आधारित पुढचे लॉज आहेत. पहा, पुढे पाहूया. करंट म्हणजे काय असतं? इट इज द फ्लो ऑफ करंट, द फ्लो ऑफ चार्ज. ऍक्च्युली करंट वाहतो म्हणजे काय होतं? चार्ज फ्लो होत असतो. पहा, विदिन टाइम मध्ये, म्हणून चार्ज आपण टाइम दिलेला. पहा, त्याचं जर युनिट काढलं तुम्ही तर चार्ज युनिट कुलम आहे आणि टीचं सेकंड आहे. पहा, कुलम पर सेकंड. परंतु अँपियर नावाच्या सायंटिस्टने शोधून काढलं, म्हणून त्याला करंटचा युनिट का वापरतात? अँपियर वापरतात. आणि आयचा फॉर्म्युला काय? Q अपॉन T. दुसरा महत्वाचा फॉर्म्युला आहे. पहा, R इज इक्वल टू रो L बाय L. रो L बाय. माझा मी 12ला असताना माझं बंद व्हायचं, A वर लिहू का L खाली लिहू. त्यासाठी एक सिंपल ट्रिक बनवली होती, मी ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. रस्त्याने चाललो आपण, सरळ रस्ता आहे. पहा, काय अडथळे आहेत आपल्याला, खूप अडथळे आहेत तिथं. अडथळे म्हणजे रेजिस्टन्स. आणि आपण जे चाललो ते म्हणजे त्या दृष्टीने आपण चाललो. आता बघा, R इज रो L बाय. लेंथ वाढली, लेंथ मोठी केली, अडथळे वाढले. लेंथ मोठी केली, अडथळे वाढले म्हणजे रेजिस्टन्स वाढला. हाच एरिया मी मोठा करतो. अडथळे जरूर आहे, परंतु तुम्ही क्रॉस करू शकता. इकडून गाडी आली तुमची, इथं जाऊ शकता. इथं तुम्हाला दिसतोय, इथला एखादा आला तर एखादा कव्हर करताय. अशा प्रकारे तुम्ही मार्ग करून करता. त्यामध्ये एरिया वाढल्यामुळे अडथळे कमी झाले. पहा, म्हणजे एरिया वाढला की अडथळे कमी होतात. अडथळेलाच आपण रेजिस्टन्स म्हणूया. रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन A. डायरेक्टली असलं असं लिहितात, इन्व्हर्सली म्हटलं असं. डायरेक्टचा अर्थ काय होतं? रेजिस्टन्स लेंथ वाढली, रेजिस्टन्स वाढला. तिथं दाखवलं. लेंथ वाढली, रेजिस्टन्स वाढला. एरिया वाढला, एरिया कमी झाला, सॉरी रेजिस्टन्स वाढला. किंवा एरिया वाढला, रेजिस्टन्स कमी होईल. पहा, या पद्धतीने हे दोन्ही कंबाईन करून एकत्र लिहिलं. R इज इक्वल टू काय? L बाय A. हे बघा, L अपॉन A. पण हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढण्यासाठी रो वापरतात. पहा, आणि दिस रो इज कॉल्ड एज रेजिस्टिव्हिटी. त्याला काय म्हणतात? रेजिस्टिव्हिटी. काय पण सर रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय? पहा, आपण म्हणतो ना, माझ्या अंगामध्ये मी पावसामध्ये भिजलो तर
तुम्हाला सर्दी नाही झाली का बरं तुमची प्रतिकारशक्ती चांगली आहे पहा इम्युनिटी पॉवर चांगली आहे तुमची तसंच हा रेस्टिव्हिटी रेजिस्टन्स असण्यासाठी रेस्टिव्हिटी हा महत्वाचा पार्ट आहे पहा हे रेशनची कॅरेक्टरिस्टिक्स आहे पहा रेस्टिव्हिटी रो इयर बाय प्रत्येक मटेरियलनुसार हे रेस्टिव्हिटी ह्याच्यावर आधारित आपल्याला प्रॉब्लेम्स घ्यायचे वेगळ्या पद्धतीने ते सांगतो मी तुम्हाला हे दोन कन्सेप्ट फार महत्वाचे होते 2-3 कन्सेप्ट म्हणून मी मुद्दाम सांगितलं पहा त्यानंतर आणखी एक महत्वाचा आकड्याचा कन्सेप्ट होता सिरीज कनेक्शन ह्याच्यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ तयार करता येईल आपल्याला सिरीज पॅरल वगैरे पण जेईच्या मुलांना त्यात जास्त डीपमध्ये जायचं आहे सीईटी मीटवाल्यांनी 12 व्हिडिओ जास्त अभ्यास करायचा का ठीक आहे सिरीज मी सांगतो पहा सिरीजसाठी मी एक सिंपल आयडिया बनवली सेकंड टर्मिनल कनेक्टेड टू फर्स्ट टर्मिनल ते दुसरं टर्मिनल आहे रेजिस्टन्सचं ते दुसऱ्या रेजिस्टन्सच्या फर्स्ट टर्मिनल ऐकायचे म्हणजे बघा याचा सेकंड टर्मिनल फर्स्ट टर्मिनल ऐकायचे त्याला माझा सिरीज फॉर एक्झाम्पल माझा मित्र उभा शेजारी मी हातात हात घेतला आम्ही दोघं सिरीज मध्ये झालो एकच हात घेतला माझा लेफ्ट हँड त्याच्या लेफ्ट हँड मध्ये राईट हँड मध्ये अशा पद्धतीने आम्ही दोघं कशावर झालो पॅरल मध्ये सिरीज आणि पॅरलचा हा कन्सेप्ट आहे हा नीट समजून घ्या म्हणजे दोन जॉईनिंग पॉईंट असेल फर्स्ट टर्मिनल कनेक्टेड टू फर्स्ट आणि सेकंड टर्मिनल कनेक्टेड टू सेकंड याला पॅरल म्हणतात एकच टर्मिनल ऐकायचं असतं तर त्याला काय म्हणतात सिरीज हे सिरीज आहे आर इक्वल टू आर आपण जर ह्याच्याबद्दल विचार केला तर आर इक्वल टू काय R1 प्लस R2 या पद्धतीने पहा रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणायला आर इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 प्लस R2 आणि हे जर जास्त एन रेजिस्टन्स असेल तर आपण असं RN घेऊ शकतो जेवढे रेजिस्टन्स कनेक्टेड तेवढे ऍड करायचे सिंपल फॉर्म्युला आहे यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे पहा सेम करंट असतो पहा हा जो करंट पास होतो हा दोन्ही R1 आणि R2 मध्ये दोन्ही रेजिस्टन्स मध्ये सेम जातो हाच करंट आहे इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे व्होल्टेज ड्रॉप वेगळा इथं वेगळा आहे इथं वेगळा आहे पहा लक्षात इथं काही पहा IR1 इथं आहे IR अशा प्रकारे व्होल्टेज ड्रॉप येतो लक्षात हे समजा बॅटरी कनेक्टेड ओके तर करंट सेम राहतो याच्यामध्ये व्होल्टेज डिवाइड होतो पहा व्होल्टेज डिवाइड्स असं होतं इथं सिरीज कनेक्शनला म्हणजे सिरीजला काय सारखं आहे करंट पॅरल कनेक्शन फर्स्ट टर्मिनल कनेक्टेड टू फर्स्ट सेकंड टर्मिनल कनेक्टेड सेकंड त्याचा एक्झाम्पल दाखवलं मागे फर्स्ट टर्मिनल कनेक्टेड टू फर्स्ट सेकंड कनेक्टेड टू सेकंड अशा पद्धतीने त्याला काय म्हणतात पॅरल कनेक्शन खूप जणांना सिरीज पॅरल एकत्र असल्यावर खूप गोंधळ होतो पहा मला सर सिरीज पॅरल तुम्ही जर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहिलं की सिरीज पॅरलवर आम्हाला एखादा व्हिडिओ बनवा इलेक्ट्रॉनिकच्या विद्यार्थ्यांना आता इलेक्ट्रॉनिकची 12वीची परीक्षा झाली पण जे 12वीला गेले पूर्ण त्यांच्यासाठी किंवा जे जेईचा अभ्यास करतात त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो आपण ओके आता मी इथं बघूया पॅरल कनेक्शन पहा फर्स्ट टर्मिनल कनेक्टेड टू फर्स्ट सेकंड टर्मिनल कनेक्टेड टू सेकंड करंट डिवाइड्स व्होल्टेज इक्वल करंट डिवाइड होतो आणि व्होल्टेज इक्वल असतं पहा 1/R इक्वल इज इक्वल टू 1/R1 1/R2 असं अरेंज बनून जातं हे पहा त्यासाठी काही ट्रिक्स बरोबर पहा पॅरलचं तुम्हाला पटकन कॅल्क्युलेशन करावं लागतं पहा सिरीज पॅरल ओम्स आहे तुमचं तो काय असं समजून हा चॅप्टर तयार केला पहा पण काय कांची इथंच कन्सेप्ट मार्क होतो इथं कन्सेप्ट मार्क केल्यामुळे पुढचा मेन चॅप्टर तो कव्हर होत नाही म्हणून मी 11चं बेसिक पार्ट घेतलं पहिल्या ए भागामध्ये याला ए पार्ट दिलं बेसिक पार्ट आणि बी मध्ये करंट लॉ आणि सी मध्ये व्होल्टेज लॉ असा पहिला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला करणार आहे ओके तर पाहूया हे झाल्यानंतर ट्रिक्स पहा इफ R1 R2 आर कनेक्टेड इन पॅरल हे पॅरल असेल तर हे ट्रिक्स म्हणतात ना एक फॉर्म्युलाच म्हणूया R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 × R2 R1 + R2 फॉर्म्युला असा आहे ह्याला रिअलाइज करून दोन रेजिस्टन्स आपल्याला शक्यतो कॅल्क्युलेशन येतो पहा पटकन करायचं दोघांचा प्रॉडक्ट दोघांची ऍडिशन R इक्विव्हॅलेंट मिळाला फास्ट होतो पहा ओके आता एक महत्त्वाची ट्रिक शिकवणार आहे ही ट्रिक्स मात्र वेगळी जरा इफ इक्वल एन रेजिस्टन्स कनेक्टेड ऑन पॅरल जर एन रेजिस्टन्स पॅरल मध्ये असतील बघा हे सांगतो पहा तर फॉर्म्युला काय तो R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R बाय L इक्वल एन रेजिस्टन्स इक्वल मध्ये त्याची व्हॅल्यू सेम आहे 10 ओम असेल तर 10 ओम 10 ओम त्याचं एक एक्झाम्पल दाखवलं तुम्हाला R याचा R इक्विव्हॅलेंट करूया एका विदिन डायग्राम बघितलं आन्सर 5 सेकंड्स मध्ये आन्सर R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू किती R आणि R बाय 3 दोन रेजिस्टन्स असेल तर R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R बाय 2 चार रेजिस्टन्स पॅरल मध्ये असेल तर R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R बाय 4 सिरीज मध्ये काय आहे हा 3 इथे 3R आता सिरीज मध्ये काय 3R या पद्धतीने आता एवढ्या भागावर जास्त प्रॉब्लेम्स मी घेतले नाही पण काही एक सीईटी लागला क्वेश्चन आहे जी लागला क्वेश्चन आहे तुम्ही जरा थोडासा इंटरेस्टिंग वाटलं घेतो ह्या भागावर आले मी काय केलं एक भाग कम्प्लीट करायचा प्रयत्न केला तिथे लगेच प्रॉब्लेम्स घेतलेत पहा किर्चॉफ्स करंट लॉ किर्चॉफ व्होल्टेज लॉ असे प्रॉब्लेम घेणार आहे आता पहा कंडक्टिंग वायर हॅज लेंथ L1 डायमीटर D2 आफ्टर स्ट्रेचिंग तीच वायर स्ट्रेच करतो पहा वायर तीच ठेवली मी काही बदललेलं नाही स्ट्रेचिंग द सेम वायर ऑफ लेंथ विल बी L2 and diameter will be D2
फाइंड द रेशियो ऑफ रेजिस्टन्स बिफोर अँड आफ्टर स्ट्रेचिंग. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा. बिफोर स्ट्रेचिंग आपण 1 म्हणूया, R1 L1 वगैरे लक्षात, आणि आफ्टरला P2. तर काय केलं आपण, कंडक्टर वायर लेंथ L1, आफ्टर स्ट्रेचिंग सेम वायर ऑफ लेंथ विल बी L2. ओके, तर काय R इज इक्वल टू फॉर्म्युला असा रो L बाय, पण मटेरियल सेम आहे, रेजिस्टिव्हिटी सेम आहे. पहा हा रो कॉन्स्टंट टर्म बाजूला काढून टाकायचा आणि असा फॉर्म्युला तयार होतो R1 अपॉन R2. बघा फॉर्म्युला कसा तयार होतो. हे टेक्निक का आणि फिजिक्स का असं मला वाटतं. पहा सीईटीचे बरेचसे पेपर 2016 पासून पाहिले पेपरमध्ये, काही जुने पण पाहिले, त्यामध्ये माझं असं लक्षात आलं की फॉर्म्युला अरेंजमेंट आणि सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. पहा सीईटीचे असे क्वेश्चन येतात 50 पैकी 25 ते 30 क्वेश्चन एकदम इझी असतात. पहा फक्त फॉर्म्युला अरेंजमेंट व्हॅल्यू टाकता आले पाहिजे, योग्य वेळेस योग्य फॉर्म्युला आठवला पाहिजे, बस याच्यावर संपूर्ण अवलंबून आहे. थोडंसं नीट मध्ये थोडेसे आणखी थोडे अवघड आहेत आणि जेई मध्ये आणखी टफ आहेत. पहा परंतु सीईटीचा विषय जर घेतला तर हे फार सोपं जातं. पहा आता पहा R1 R2 रेजिस्टिव्हिटी सेम याचा विषय सोडून द्यायचा काही. L1 अपॉन A1, L1 अपॉन L2 लेंथचा विचार केला आपण इंटू हा खालच्या बाजूला आहे. पहा खाली जर असं त्याला उलट करून घ्यायचं. पहा A2 अपॉन A1. वायर म्हणजे काय असतं. पहा वायर अशी असते. पहा इकडून सरकार इकडून म्हणजे त्याला सिलेंडर असं म्हणतात. पहा सिलेंडरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, पाय R²H. एरियाचा फॉर्म्युला काय, पाय R². L1 L2 पाय R1² R2². पुन्हा एकदा कॉन्स्टंट मध्ये तिकड झाले. पहा पण आपल्याला डायमीटर दिलाय. पहा डायमीटर D1 आणि D2 म्हटलं. R1 ला आपण डायमीटर मध्ये कन्वर्ट करूया, L1 अपॉन L2. R1 म्हणजे काय, D1 अपॉन 2. इथं काय D2 अपॉन 2. पण खालचा 2 चा स्क्वेअर 4 आहे. पहा खाली पण 4 आहे, हा 4 आहे, कट होईल आणि आपल्याला एक इंटरेस्टिंग फॉर्म्युला तयार होईल. L1 D1², L2 D2², R1 अपॉन R2. इक्वेशन नंबर 1. ऑप्शन मध्ये बघायचं उत्तर आहे का, ऑप्शन मध्ये नसेल तर याच्या पुढे कसं सोडवता येईल ते महत्वाचं. पण वायर सेम आहे, वायरचं स्ट्रेच फक्त किती, व्हॉल्यूम सेम राहणार. व्हॉल्यूम इक्वल म्हणजे V1 इक्वल टू V2. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आताच मी समज सांगितलं, पाय R²H म्हणजे पाय R1². H ची L1 म्हणूया आपण. पण हाईट असते, उभी केली हाईट होते, हॉरिझॉन्टल केली किती काय होते, पण लेंथ तयार होते. इथं पण पहा पाय R2² L2. हा पाय परत करतो. पहा म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला फॉर्म्युला मिळाला R1² अपॉन R2² इज इक्वल टू L2 अपॉन L1. पण आपल्याला L1 अपॉन L2 मध्ये इंटरेस्ट काय हरकत नाही, आपण L1 अपॉन L2 करूया. therefore L1 अपॉन L2 इज इक्वल टू R2² अपॉन R1². पुन्हा एकदा डायमीटर संबंध ह्याला डायमीटर मध्ये कन्वर्ट करूया. D2/2 ब्रॅकेट स्क्वेअर, D1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, L1 अपॉन L2. therefore L1 अपॉन L2 इज इक्वल टू हा 4 निघून जातो. कारण आपण D1² अपॉन D2². जीचं क्वेश्चन लांबच आहे, सीईटी एवढं झालं असतं. पहा हा फरक समजून घ्या. जी नीट मध्ये जर क्वेश्चन केला की असं कन्वर्ट झालं, एक्स्ट्रा वाढतो काहीतरी, हाच फरक आहे. बाकी काय सीईटी नीट मध्ये काय विशेष फरक नाही. सीईटी जर परफेक्ट अभ्यास केला जी नीट सुद्धा बेसिक तयारी होऊ शकते. 1 आणि 2 ला पहा L1 अपॉन L2 ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे. पहा हे इथं रिप्लेस करा, वी गेट द न्यू रिझल्ट. काय म्हणतो बघा, R1 अपॉन R2 इज इक्वल टू L1 अपॉन L2 बद्दल तुम्ही काय टाकणार, D1² अपॉन D2² टाकणार. ओके, आणि ऑलरेडी D1² आणि D2² आहे. पहा इथं बघा D1² D2² आहे. स्क्वेअर एकत्र होईल. पण D1 चा रेस्ट टू 4, हा पण स्क्वेअर एकत्र होईल. पण D2 चा 4. R1 अपॉन R2 इज इक्वल टू काय, आपण D1² अपॉन D2². अशा प्रकारे सिंपल आन्सर मिळाला. इथंच आन्सर झालं होतं, पण हे एक्स्ट्रा स्टेप व्हॉल्यूम सारखं आलं ना, हे झालं. या संपूर्णचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. नाउ सी द नेक्स्ट पार्ट. पहिला आपण ओम्स लॉ बेसिक आठवायचं सर्व पाहिलं. पहा आता 12ला सुरुवात होते. 12चा पहिला लॉ आहे तो किर्चॉफ्स करंट लॉ, अतिशय इम्पॉर्टंट. KCL म्हणतात त्याला. किर्चॉफ फर्स्ट लॉ, जंक्शन लॉ म्हणतात त्याला. आणि आणखी एक आयडिया आहे, त्याला करंट लॉ असं सुद्धा म्हणतात. किर्चॉफ्स करंट लॉ, KCL. ओके, मेन काय सांगतो, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ किर्चॉफ्स लॉ? फर्स्ट लॉ, समेशन ऑफ ऑल करंट्स इज इक्वल टू 0. एखाद्या जंक्शन मध्ये सगळ्या समेशन करंटचे ऍडिशन काय होते, 0 होते. हा बेसिक लॉ आहे.
त्याच्यामध्ये एक आयडिया वापरायची पहा, टुवर्ड जंक्शन, जंक्शनकडे येणारे करंट्स पॉझिटिव्ह करायचे, पॉझिटिव्ह कन्सिडर करायचे, लिव्हिंग जंक्शन निगेटिव्ह करायचे. बघा आता काय होतं, हे मी करंट दाखवत I1, हे जे वाटतं पण आहे. ओके, आता इनकमिंग करंट पहा, वळीन पाहूया आपण. I1 टुवर्ड द जंक्शन आहे पॉझिटिव्ह प्लस I1, I5 पण टुवर्ड द जंक्शन आहे प्लस I5, I2 बाहेरच्या बाजूला गेलेला आहे पहा मायनस I2, I3 पण बाहेरच्या बाजूला गेलेला आहे मायनस I3, I4 पण मागच्या बाजूला बाहेरच्या बाजूला गेलेला आहे 0 इज इक्वल टू 0. हा बेसिक आयडिया आहे पहा. आता मी काय करतो पहा, पॉझिटिव्ह आले एका बाजूला, निगेटिव्ह आले एका बाजूला, म्हणजे काही पहा I1 प्लस I5 इज इक्वल टू I2 प्लस I3 प्लस I4. काय लक्षात तुमच्या, I2 I3 I4 हे बाहेरच्या बाजूला गेले, I1 I2 म्हणजेच काय झालं पहा, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. हाच लॉ इनडायरेक्टली झाला पहा. अशा प्रकारे इनकमिंग करंट टू आउटगोइंग करंट. पण हा लॉ फक्त जंक्शनसाठी असतो पहा. त्यातून जंक्शन आणि नोड म्हणजे काय ते समजून घ्या. सम ऑफ करंट इंटरव्हिंग इज इक्वल टू सम ऑफ करंट लिव्हिंग द जंक्शन. तेच हे चार्जेस करून जाऊ. तिसरा महत्वाचा पॉईंट पहा, केसीएल किर्चॉफ्स करंट लॉ मध्ये चार्ज करंट असतो पहा. व्हॉट इज मीनिंग ऑफ करंट? इट इज द फ्लो ऑफ चार्ज. चार्ज एका जंक्शन मध्ये कन्झर्व होतात, नंतर मग ते पास होतात पहा, म्हणून त्याला चार्ज कन्झर्व होतात. एमसीक्यू मध्ये येऊ शकतो पहा. इन किर्चॉफ्स फर्स्ट लॉ डॅश इज कन्झर्व. मग तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे. 3 or more wire or 2 or more current divides is called a junction. Junction म्हणजे काय पहा, हे पहा एक सर्किट दाखवतो E1 आणि E2. A B E F C D C अशा प्रकारे पॉइंट्स आहेत पहा. 2 वायर ज्यावेळेस मीट होतो त्यावेळेस नोड होतो पहा, त्यामध्ये करंट सेम असतो पहा. आता पहा 2 वायर जिथे मीट झाले पहा, कोणकोणते नोड्स आहेत पहा. हे बघा A, इकडे एक वायर गेली, इकडे एक वायर A हा पॉइंट आहे, आपण नोट्स सांगतो. बी पॉइंट मध्ये पहा ही वायर आलेली, ही वायर आलेली, इट इज ऑल्सो क्रॉस. नंतर पहा डी पॉइंट मध्ये एक वायर इकडून एक वायर डी आला. सी पण ही वायर आणि ही वायर, इट इज कॉल्ड एज नोड. त्यामध्ये करंट डिवाइड आला, करंट सेम असतो. 2 वायर मीट नोड, त्यामध्ये काय असतं, करंट सेम असतो. आता जंक्शन पाहूया. 3 or more wire or 2 or more current divides is called a junction. 3 वायर एकत्र पाहिजे किंवा 2 करंट किंवा 2 पेक्षा जास्त करंट डिवायडेशन पाहिजे पहा. कुठला पॉईंट पहा, ई मध्ये बघा 1 वायर 2 वायर 3 वायर गेले, आणि शिवाय करंट पण इकडून इकडे जातो. हाच करंट म्हणजे 2, ह्या करंटचे 2 भाग झाले पहा थोडक्यात. ई आणि एफ पण तसंच आहे पहा. इथं पण ही एक वायर 3 वायर एकत्र ई आणि एफ काय झालं, जंक्शन झालं. अशा प्रकारे जंक्शन आणि नोड तुमच्या लक्षात आलं असं राहील. हे किर्चॉफ्स करंट लॉ हा महत्वाचा पॉईंट आहे, बेसिक पॉईंट पण महत्वाचा. एक एक्झाम्पल पाहूया जे सीट लागले पहा. आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता बघा. 5 हा करंट इनकमिंग आहे, 3 हा करंट इनकमिंग आहे. 5 आणि 3 ची ऍडिशन किती झाली पहा, 8 करंट इथे झाला, ह्या जंक्शन करंट झाला. इकडे एक 1 एम्पियर, हे एम्पियर मध्ये मी लिहिलं आहे तर समजून घ्या. 8 आणि 1 झाले, 9 मधून हा करंट 5 झालेला आहे पहा. त्याचे परत 2 भाग दिले, 3 आणि हा आहे. ह्याची व्हॅल्यू किती असेल, इथं 9 आलेले आहेत. 9 मधून 3 कट केल्यानंतर काय आन्सर 6 एम्पियर. व्हेरी सिंपल, व्हेरी इझी. हा सी आलेला क्वेश्चन किती सोपा होता का. असे सिंपल क्वेश्चन पण येतात काय वेळेस. किर्चॉफ्स करंट लॉचा एक एक्झाम्पल दाखवलं. ह्याच्यावर जास्त करून क्वेश्चन आले नाहीत, पण किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हे दोन्ही उपयोगी आहेत पहा. वेस्टर्न ब्रिज, केल्विन ब्रिज, केल्विन मेथडला, पोटेन्शियोमीटरला वगैरे सगळीकडे उपयोगी आहेत पहा. तर पाहूया. हे झालं, हे तुमच्या लक्षात आलं. किर्चॉफ्स करंट लॉ कसा आहे, ह्यामध्ये आता पहा किर्चॉफ्स सेकंड लॉ पाहूया. इन किर्चॉफ्स फर्स्ट लॉ डॅश इज कन्झर्व. हे एमसीक्यू दिलं आता सांगितलं तुम्हाला. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ काय असतं, चार्ज इज कन्झर्व लक्षात ठेवा. आणि किर्चॉफ्स सेकंड लॉ काही पहा, करंट एनर्जी इज कन्झर्व. कसं ते म्हणतात पाहूया. अगोदर किर्चॉफ्स सेकंड लॉ पहा, त्याला केव्हीएल म्हणतात किंवा लूप लॉ सुद्धा म्हणतात, कारण हा फक्त एका लूप मध्ये होतो पहा. तुम्हाला दुसरं लूप घ्यायचं, दुसरं घ्यावं लागतं पहा. ओके, मेन कंडिशन काय, इन अ लूप समेशन ऑफ आय समेशन आहे आणि समेशन ऑफ EMF इज इक्वल टू काय, म्हणजे जेवढे रेजिस्टन्स आहे त्याला करंटने मल्टिप्लाय करायचं आणि शेवट ड्रॉप यांची ऍडिशन काय असते, 0 असते. पहिला लॉ काय पहा, सम ऑफ ऑल करंट्स इज इक्वल टू 0 आणि इथं समेशन ऑफ आय म्हणजे हा व्होल्टेज लॉ आहे. आय व्होल्टेज आहे, EMF पण व्होल्टेज आहे, म्हणून किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणतात. दुसरा लॉ पहिला केव्हीएल शॉर्ट मध्ये म्हटलंय. सेकंड लॉ पण म्हणतात, लूप लॉ पण म्हणतात. मला 3 नाव आहेत.
हे देतो पोटेन्शियल गेन किंवा जर बॅटरी अशा प्रकारे असेल आणि तुमचं करंट तुम्ही जे डायग्राम कन्सिडर करता तुम्ही असं चाललाय पहा या डायरेक्शन निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे चाललाय त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करा पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे चाललाय पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे चाललाय आणि डायरेक्शन तुमची हीच आहे समजा तर काय कन्सिडर करायचं मायनस म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी आयडिया ज्या दिशेला चालला ते कन्सिडर करा पुढे चालला तुम्ही पॉझिटिव्ह कडे चालला पॉझिटिव्ह आन्सर तुम्ही कुणाकडे चालला निगेटिव्ह कडे पण निगेटिव्ह आन्सर हे ट्रिक्स लक्षात घ्या छोट्या छोट्या सांगितलेल्या तेव्हा तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी इंटरेस्टिंग वाटेल पहा फिजिक्स आपल्याला नीट समजत नाही आपण फॉर्म्युले पाठ करतो आणि वेळेस फॉर्म्युले आठवण्याचा प्रयत्न करतो फॉर्म्युले कसे आले केव्हा आले का आले हे समजून घेतलं खूप डीप मध्ये न जाता तो बऱ्यापैकी समजून घेतलं तर फिजिक्स सोपं होऊ शकतो पहा मॅथ्सपेक्षा इंटरेस्टिंग मला फिजिक्स वाटायला लागलं पहा अगोदर मी मॅथ्स मध्ये जास्त सर्च केला आता फिजिक्स मध्ये मी सुरुवात केली मला खूप इंटरेस्टिंग वाटतं मला मी तुम्हाला ते इंटरेस्टिंग सांगण्याचा प्रयत्न करतोय कसं आहे तुम्ही पण इंटरेस्ट घ्या तुम्हाला पण इंटरेस्ट वाटेल पहा खूप जण लॉकडाऊन निवांत आहे आराम करू नका अभ्यासाला लागा आणि या व्हिडिओचा अभ्यास करून तुम्ही कव्हर करू शकता त्याच्यामध्ये मी शक्यतो सगळे क्वेश्चन्स घेतलेले तेव्हा तुमचं प्रॉब्लेम येणार नाही सीईटीला आलेले क्वेश्चन्स येऊ शकतील अशा क्वेश्चन्स बरोबर घेतलेले पहा आणि टॉपिक वाईज घेतलेले पहा तेव्हा सोपं जाईल तुम्हाला आता पहा दुसरी महत्वाची नोटेशन लक्षात घ्यायचं पोटेन्शियल गेन म्हणतात पहा निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे चालू आपण म्हणजे आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा मिळते पहा छोट्या पॉवर पासून मोठ्या पॉवर कडे चालू आहे पोटेन्शियल गेन पोटेन्शियल लॉसला काय होतं पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे चालू आहे म्हणजे लॉस म्हणून काय म्हटलं पण निगेटिव्ह म्हटलंय ओके आता पहा करंटच्या डायरेक्शनने चाललाय तुम्ही करंटच्या डायरेक्शन त्याला निगेटिव्ह म्हणायचं आय इंटू आर होतं मायनस आय डायरेक्शनने इथं करंटच्या डायरेक्शनने चाललाय करंटची डायरेक्शन अशीच आहे समजा तुम्ही असं कन्सिडर करताय म्हणजे या बाजूने चाललाय तर काय करायचं पहा इथून इकडे चालला अपोज पॉझिटिव्ह पकडलं दॅट इज प्लस आय वाहन हे तुम्हाला मी प्रॉब्लेम मध्ये आणखी क्लिअर करतो प्रिन्सिपल ऑफ एनर्जीज कन्वर्ट इथे एनर्जी असते पहा किर्चॉफ्स करंट लॉला काय चार्जेस कन्वर्ट आणि प्रिन्सिपल ऑफ सेकंड लॉला काय पण एनर्जीज कन्वर्ट ऑप्शन मध्ये चार्ज एनर्जी पण टाकते एनर्जी पण टाकलं पहा पहिल्या क्वेश्चन मध्ये इथे एनर्जी लक्षात घ्या हा एमसीक्यू छोटा आहे हा एकदा आलेला आहे परीक्षेला एखाद्या वेळेस पुन्हा येऊ शकतो ते जुन्या पेपरमध्ये क्वेश्चन घेतलेले ते क्वेश्चन रिपीट होतात जे नीटचे सोपे आलेले क्वेश्चन सुद्धा रिपीट होतात पहा सीईटी वाल्यांना काय करावं समजत नाही पहा खूप क्वेश्चन 100 200 करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा स्मार्ट वर्क कसं करायचं पहा सीईटी आलेले क्वेश्चन्स अशा प्रकारे मी तुम्हाला घेतोच माझ्यावर चाललं तर कव्हर होईल पहा जास्त करून केव्हीएल वर क्वेश्चन येत नाही कारण नीटला वगैरे येऊ शकतो नीट जेईला पण सीईटीला आलेलं नाही पहा कारण कसं त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो पहा आणि सीईटीला 1 मार्काला एक क्वेश्चन असतो पण नीट आणि जेईला 4 मार्काला असतो नीट जेईचा बेस व्हावा म्हणून मी क्वेश्चन सुंदर क्वेश्चन घेतलेला पहा आणि हा पण आलेला एकदा सीईटीला पाहूया सीईटीला किंवा जेईला असेल पहा व्हॉट इज द टोटल करंट flowing in the circuit if I1 is equal to 1.5 म्हणजे हा I1 दिलेला तुम्हाला I2 ज्यावेळेस असं लूप असतो तुम्हाला वापरायचा केव्हीएल वापरायचं लगेच लक्षात येतं पहा त्यावेळेस अगोदर